हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळची वेळ आहे, म्हटलं आता झटापट सगळी कामं आटपून घेऊया म्हणून मी सगळ्यात पहिले झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर घर पुसायला घेतलं. तर आज होता गुरुवार आणि त्याचबरोबरीने रुद्र जो आहे तर त्याला 11 महिने पूर्ण झालेले आहेत. तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन जे आहे तर ते आम्ही संध्याकाळी करू. दर महिन्याला आम्ही काय करतो, जसं एक छोटीशी पेस्ट्री आणतो आणि घरगुती आम्ही सेलिब्रेशन करतो. तर बघूया. तर मी जेव्हा फरशी पुसत होते त्यावेळेसच आई जे आहेत त्या रुद्राला त्याने स्ट्रोलरमध्ये घातलं होतं आणि तो झोक्यात कधी कधी झोपत नाही. आता तो उठायला लागलेला आहे, उभा राहतो झोक्यातसुद्धा. त्यामुळे त्याला स्ट्रोलरमध्ये थोडंसं हलवून हलवून त्याला गुंगवत आहेत की झोपेल म्हणून. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे. तर मग लादी पुसताना पण मी त्याला जर दिसले वगैरे ना तर तो लगेच उठायला लागतो की घे मला म्हणून मग त्यांनी काय केलं की त्याला दुसऱ्या साईडला नेऊन ठेवलं. तर आधी घर पुसून घेते, त्याच म्हणजे तो जो झोपल्यानंतर मला बाकीचं जे इथे कपडे वगैरे दिसत आहेत तर ते आतमध्ये नेऊन ठेवायचे आहेत. अंथरूण पांघरायचे कपडे कालच मी 2-3 बेडशीट्स जे आहेत तर ते धुवून ठेवले होते. आता कसं गरमी सुरू झाली आहे तर मग ते मोठे जे ब्लँकेट्स आहेत तर त्याचा काही फारसा उपयोग नाही आहे. तर म्हटलं मग काय करूया की आता बेडशीट्स जे आहेत तर तेच यूज करूया. तर अशा प्रकारे पण सुरुवात जी आहे तर ती मी फरशीपासून केली. रुद्रला सकाळी फिरवून आणलेलं होतं, तरी पण आता त्याची दिवसेंदिवस जी आहे ना ते झोप कमी होत जाते मुलांची. ज्या आई आहेत त्यांना माहिती असेल की ज्या सुरुवातीला बाळं जी आहेत तर ती थोड्या थोड्या वेळाने झोपत असतात, पण नंतर जसे जसे मोठे होत जातात ना तसं तसं त्यांच्या सगळ्या रुटीनमध्ये जो आहे तर तो बदल होत जातो. मग रुद्र झोपल्यानंतर म्हटलं की काय करूया की क्लासला जाण्यासाठी मी माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठीचे जे काय आहेत ते शर्ट्स वगैरे इस्त्री करून ठेवते. तर तो थोड्या वेळातच उठला होता म्हणून ह्यांनी काय केलं की रुद्रला खाली फिरवायला घेऊन गेले ते. आणि थोडा वेळ म्हटलं इस्त्री करत होते तितक्यातच तो परत रिटर्न आला आणि मग मध्ये मध्ये करू लागला. आणि माझ्या शेजारी यांचं करून झाल्यानंतर तो माझ्या शेजारी येत होता, तेवढ्यात तो पडला. मग तो रडायला लागला. म्हटलं मग ह्या काम जे आहे तर ते मी माझं इस्त्रीचं अर्धवट ठेवलं आणि मग रुद्रला घेतलं. त्याला पहिले अंघोळ घातली. रुद्राला आंघोळ करून घातल्यानंतर मग मी जे आहे तर ते किचन ओट्याकडे आले. किचन ओट्यावरती बराच पसारा होता. म्हटलं आधी सगळी भांडी जी आहे तर ती सिंकमध्ये टाकून घेतली. त्याच्यानंतर जे आहे तर ते म्हटलं शेगडी आज क्लीन करूया व्यवस्थित. रोज मी थोडी पुसून घेत असते. तर त्याच्यासाठी काय केलं की घासणीने आधी ती घासून घेतली. पण बर्नर जे आहे आपण पाणी ओतलं ना तर काय होतं की बर्नरवरती पाणी गेल्यानंतर ती लवकरच खराब होत राहतात. मग कुठून तरी थोडंसं फ्लेम जी आहे ती बाहेर पडत असते. त्याच्यामुळं जे आहे तर मी काय केलं आधी घासून घेतलं. त्यानंतर म्हटलं पाणी ओतण्याच्या ऐवजी काय करूया ओल्या कपड्याने त्याला 2-3 वेळा पुसून घेऊया. तर अशा प्रकारे मी शेगडी क्लीन केली. त्याच्याबरोबर किचन ओटासुद्धा क्लीन केला. तर किचन ओट्यावरती तुम्हाला व्हाईट स्पॉट दिसत असेल तर ती मार्बलच म्हणजे त्याचा जी टाईल जी आहे ती तशाच प्रकारची आहे. तर ते काही कचरा वगैरे नाही आहे. तर मग पहिल्यांदा म्हटलं भांडी क्लीन करून घेऊया. मग भांडी क्लीन केल्यानंतर मग स्वयंपाकाला लागता येईल. रात्री मला जमत नाही भांडी घासायला कारण की रुद्र लवकर झोपतो. त्याचं रुटीनच लवकरचं झालेलं आहे. सकाळी पण लवकर उठतो तो. त्याच्यामुळे आमचं जे आहे तर ते आरामात सगळं काही चालू राहतं दिवसभराचं सगळं शेड्यूल. मग नंतर मी दुपारनंतर क्लासला जाते ना तर त्याच्यामुळे मग बराचसा वेळ असतो माझ्याकडे सकाळी. तर भांडे वगैरे घासून झाले. आधी नाश्ता झालेला होता. म्हटलं आता स्वयंपाकाला काय करायचं तेच ठरवत होतो. तेवढ्यात हे विचारत होते की मला भूक लागली, लवकर काहीतरी बनव. मग म्हटलं भाजीलाही काही नव्हतं तर वरण भाताचा कुकर लावते. माझ्याकडे तूर डाळ एक्स्ट्रा होती, एक आधीची पण होती. त्याच्यामुळे जी आहे तर मी थोडीशी तूर डाळ जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवली होती. फ्रीजमध्ये जेव्हा आपण काही कडधान्य किंवा काही असं ठेवतो ना तर ती लवकर शिजत नाही असा माझा अनुभव आहे. तर मग एकीकडे मी वरणाला फोडणी देण्यासाठी आधीच जे आहे तर ते टोमॅटो वगैरे सगळं जे आहे तर ते टोमॅटो मिरची वगैरे त्याच्यात कापून घातली. म्हटलं मीठ हळदसुद्धा घातली. नंतर मग म्हटलं पटकन फोडणी देता येईल ना, थोडंसंच काम बाकी राहील. तर वरण लावलं. त्याचबरोबर एक साईडला भात लावला. आणि म्हटलं मग माझ्याकडे थोड्याशा जाड अशा मिरच्या होत्या की ज्या आहेत तर ते दही मिरची त्याची बनवूया. कारण भाजीला काही नव्हतं. मग चपातीसोबत काय खाणार ना म्हणून म्हटलं मिरची करूया. त्याचबरोबरीने मी काल कळीची चटणी केली होती तर तीसुद्धा होईल तोंडी लावायला. तर त्याच्यातल्या आधी सगळ्यात पहिले काय केलं की बिया ज्या आहेत तर त्या काढून घेतल्या. काही काही मिरच्या बऱ्याच तिखट असतात. आधी त्या बिया पण ठेवल्या तर ते दही जरी किंवा ताक जरी तुम्ही घातलं ना तरी त्या
तिखट लागतात. म्हणून आधी त्यातलं जे आहे सगळं मिरच्या काढून घेतल्या. म्हटलं मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ हे सगळं ॲड करून मिक्स करून जे आहे तर त्या मिरच्याच्या आतमध्ये भरून घेतलं. त्याचे 2 पार्ट करून मग मी काय केलं की मिरच्यांच्या आतमध्ये भरलं आणि रुद्र मी अंघोळ घालून घेतल्यानंतर तो झोपला होता. पण हे सगळं करत असताना मी म्हटलं की हे आधी काम करता येईल. मग नंतर कसं हात चांगले स्वच्छ हँडवॉशने धुवून जे आहे तर ते कणिक मळता येईल. कारण की जर मध्येच रुद्र उठला तर ते तिखट हात घेऊन त्याला घ्यायला जरा नको म्हणून मिरची वगैरे कट करून झाल्यानंतर मग मी जे आहे तर ते वरणाला जी फोडणी द्यायची तर त्याची तयारी केली. तर त्याच्यासाठी लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आणि कढीपत्ता जो आहे ना त्याची पानं बरीच मोठी होती म्हणून मी काय केलं त्यांना जरा कापून घेतलं. म्हणजे खायला बरी वाटतात. मोठं पान जर दाताखाली आलं तर ते मला पण आवडत नाही. त्याने कढीपत्ता खूप चांगला असतो ना, तो खाल्ला गेला पाहिजे म्हणून. तर मिरच्या ज्या आहेत तर त्या अशा भरून घेतल्या आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये दही वगैरे ते किंवा ताक ॲड करू शकता तुम्ही फोडणीच्या वेळेस. फोडणी झाल्यानंतर मग कणिक मळायला घेतली. कणिक मळून झाल्यानंतर म्हटलं की थोडंसं कणिक रेस्ट होईल, त्याच्यानंतर तोपर्यंत गॅस जो आहे तो रिकामा होईल. थोडासा उशीरच झाला होता स्वयंपाकाला. तर ह्या मिरच्या शिजवण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये तेल तापत ठेवलं. तर त्याच्यामध्ये थोडीशी जिरं आणि मोहरी घातली आणि हळद घातली. त्यानंतर मिरच्या ज्या आहेत तर त्या परतवण्यासाठी ठेवल्या. तर मी हे सगळं करत होते तयारी, तेवढ्यात रुद्र उठला होता ना, मग त्याला फीडिंग करायचं होतं म्हणून आई ज्या आहेत तर त्यांनी मिरच्या ज्या आहेत तर त्या फोडणीला टाकल्यात आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे जो आहे तर तो त्याच्यात घातलेला होता. तर त्याला थोडंसं त्यांनी हलवलं कारण की थोडीशी जाड त्याची कातडी असते आणि दहीसुद्धा होतं. पण आईने त्याच्यामध्ये ताक घातलेलं आहे. मीठ त्याच्यात ऑलरेडी घातलेलं होतं म्हणून मीठ वरून त्यात घातलं नाही. तर मी त्याला रुद्र खेळायला लागला. त्याच्यानंतर मग मी वरणाला फोडणी द्यायला घेतली. तर वरणामध्ये आधीच टोमॅटो आणि ते मिरची घातलेलंच होतं म्हणून मग वरणामध्ये फक्त तेलामध्ये लसूण जो आहे तर तो घातला, जिरे मोहरी वगैरे आणि कढीपत्ता घालून हलवलं आणि वरणाला मग फोडणी दिली. त्याच्यानंतर जे आहे तर दोन्ही गॅस एंगेज होते. चपात्या करून घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं पहिल्यांदा चपातीचे गोळेच करून घेऊया. उंडा करून घेतल्यानंतर मग पटापट चपात्या करता येतील. संध्याकाळी रुद्र जो आहे तर तो त्याचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं काहीतरी करावं असं चाललेलं आहे. तर बघूया काय करता येईल विशेष असं. तर रुद्र खेळता खेळता येत होतं तर मी चपाती लगेचच पलटायला घेतली. तर ती जी आहे तर ती तुटली. तो म्हणत असतो नेहमी किचनमध्ये काही काम करत असेल ना उचलून घे, त्याला पाहायचं असतं की इथे काय काम चालतं ते. तर आई जरी असलं तरी सुद्धा तो जो आहे तो मागे मागे येत राहतो. मग म्हटलं चपाती करून झाल्यानंतर रुद्रला काहीतरी खायला द्यावं. तर चपाती आणि त्याच्या बरोबरीने दहीमध्ये थोडंसं साखर घालून जे रुद्राला भरवलं आईंनी. तर हे होतं दुपारपर्यंतचं रुटीन. रात्री जे आहे तर रुद्रला घेऊन आम्ही मंदिरात आलो. तर रुद्रासाठी एक छोटीशी पेस्ट्री कट केली आणि पाणीपुरीचा बेत होता. तर ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.